आणि आता मुंबईकडे येऊयात। मुंबईसाठी आज सुद्धा ऑरेंज अलर्ट कायम आहे। कमी दाबाचं क्षेत्र आता मध्य प्रदेशकडे सरकलंय, त्यामुळे पावसाचा जोर ओसरणार आहे आणि मोठा पाऊस होणार नाहीये, परंतु तरीही खबरदारी म्हणून हवामान खात्याकडनं ऑरेंज अलर्ट कायम राखण्यात आलाय। यंत्रणांना सतर्क ठेवण्यासाठी हवामान विभागाचा अलर्ट जाहीर झालेला आहे। दरम्यान आज दुपारनंतर पावसाचा जोर ओसरणार आहे। तरीही ठाण्यामध्ये खबरदारी म्हणून रेड अलर्ट आहे आणि काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा ठाण्यात अजूनही आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। नाशिक, पुणे, साताऱ्यातील घाटमाथ्यावरती आजही रेड अलर्ट आहे। म्हणजे ठाणे आणि त्याचबरोबर घाटमाथ्यावरती रेड अलर्ट अजूनही आहे। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या सगळ्या अलर्ट्सबद्दल अधिक माहिती देतील। अभिषेक, जे कमी दाबाचं क्षेत्र होतं जे छत्तीसगड भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं होतं ते आता मध्य प्रदेशकडे सरकल्यामुळे पावसाचा जोर जो आहे तो आपल्याला ओसरताना पाहायला मिळणार आहे। एकूणच मुंबईसाठी आज देखील ऑरेंज अलर्ट आपल्याला कायम पाहायला मिळतोय, मात्र मोठा पाऊस कुठेतरी होणार नाही आहे। खबरदारी म्हणून हवामान विभागानं हा ऑरेंज अलर्ट ठेवलेला आहे। प्रामुख्यानं मुंबईमध्ये हा आपल्याला माहिती आहे पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी 50 ते 100 मिलीमीटर पर्यंतही ऑरेंज अलर्टमध्ये पाऊस आपल्याला होताना पाहायला मिळतो आणि त्याच दृष्टिकोनातनं हा ऑरेंज अलर्ट ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईसाठी एकूणच जो धोका आहे आपण म्हणू शकतो तो कुठेतरी टळलेला आहे। मात्र उत्तर महाराष्ट्र असेल, उत्तरेकडील नाशिकचा घाट परिसर असेल, इथे मात्र आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो होताना पाहायला मिळू शकतो। एकूणच नाशिक असेल, पुणे असेल आणि साताऱ्यातील घाटमाथे असेल यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सोबतच ठाण्यामध्ये जर का पाहायचं तर ठाण्यामध्ये देखील आज रेड अलर्ट आहे, मात्र खबरदारी म्हणून हा रेड अलर्ट ठेवण्यात आलेला आहे। काही ठिकाणी हा अतिमुसळधार पाऊस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळू शकतो। धन्यवाद अभिषेक। त्यामुळे 2 ठिकाणी रेड अलर्ट आज प्रामुख्याने आहे, घाटमाथ्यावरती आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये। मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट आहे। हळूहळू पाऊस ओसरण्याची आपण अपेक्षा करू शकतो।